नमस्कार, मी मनोज भोयर. जे विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भारताची लोकसंख्या चीनपेक्षा वेगाने वाढली आणि आता जगामध्ये भारताची लोकसंख्या ही सर्वात जास्त आहे. चीनला मागे टाकण्याचं कारण आणि भारतात लोकसंख्या वाढल्यानं त्याचे जाणवणारे दुष्परिणाम या सर्व मुद्द्यांचा वेध आपण घेणार आहोत जे विशेष मध्ये. याशिवाय महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा उत्तर भारताप्रमाणेच वाढतोय आणि महाराष्ट्रात खास करून विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाच्या तडाख्यानं विदर्भवासी हैराण झालेत, उन्हानं पोळलेले. सुरुवात करूया जयम विशेष. भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश झालाय. चीनला सुद्धा भारतानं मागे टाकले. भारत चीनला मागे टाकेल याचा अंदाज जागतिक तज्ञांनी यापूर्वीच व्यक्त केला होता आणि झालं तसंच. या वर्षीच्या सुरुवातीला जागतिक तज्ञांनी 2023 मध्ये भारत हा सर्वात जास्त लोकसंख्येचा देश असेल असा अंदाज वर्तवला होता. आता युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड UNFPA च्या ताज्या आकडेवारीनं याची पुष्टी केली आहे. भारतात चीनपेक्षा 20 लाख लोकसंख्या जास्त आहे आणि देशाची लोकसंख्या वाढत वाढत 140 कोटींच्या पुढे गेली आहे. तर चीन मधला जन्मदर यंदा चांगलाच खाली घसरला असल्यानं त्यांची लोकसंख्या काहीशी आटोक्यात येत आहे. तरी सुद्धा चीननं चिंता व्यक्त केली आहे. युनायटेड नेशनच्या संस्थेनं जी माहिती जगासमोर ठेवली आहे त्यातून जगाची चिंता सुद्धा वाढलेली आहे. युनायटेड नेशनच्या लोकसंख्या आकडेवारीत 1950 पासून भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त नोंदवली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. खरे तर 1945 मध्ये दुसरे महायुद्ध संपल्यानंतर युनायटेड नेशनची स्थापना झाली होती आणि 1950 पासून त्यांनी लोकसंख्येची आकडेवारी गोळा करण्यास सुरुवात केली. 1950 ते 2023 या कालावधीत युनायटेड नेशन्सनं नोंदवलेल्या लोकसंख्येचा तक्ता पाहिला तर भारताची लोकसंख्या अशा प्रकारे वाढलेली आहे. भारताच्या वाढलेल्या लोकसंख्येबाबत आपण बघूया की नेमकी कोणत्या वर्षी कोणती भारताची लोकसंख्या होती. 2023 मध्ये भारताची लोकसंख्या 1,42,42,28,627 इतकी होती. आकडे क्लिष्ट आहे पण यातून तुम्हाला लोकसंख्या कशी वाढली ते कळू शकेल. 2022च्या तुलनेत 0.81% लोकसंख्या ही जास्त आहे. 2022 मध्ये भारताची लोकसंख्या 1,41,71,73,173 इतकी झालेली आहे. 2021 मध्ये भारताची लोकसंख्या 1,40,75,63,842 इतकी होती. वाढत्या लोकसंख्येमुळे नेमक्या कोणत्या समस्या निर्माण होतील, कुणाल भोईटे यांनी नागरिकांशी बातचीत केली, पाहूया. लोकसंख्येच्या तुलनेमध्ये भारत आता संपूर्ण जगामध्ये अग्रेसर झालेला आहे. चीनला देखील लोकसंख्येच्या बाबतीत भारताने मागे सोडलेला आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी काही नागरिक आहेत. त्या नागरिकांना काय वाटतंय, भारत आता लोकसंख्येच्या बाबतीमध्ये पहिल्या नंबरला आलेला आहे. सर, काय सांगाल, आता लोकसंख्येच्या बाबतीत जो भारत आहे तो पहिल्या नंबरला आलाय, काय वाटतं? बघा, आज जगामध्ये भारत देश हा लोकसंख्येच्या बाबतीत प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. हा विषय खरोखर चिंतेचा विषय आहे. कारण जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 17% लोकसंख्या ही भारतात राहत आहे. आकडेवारीनुसार ते सिद्ध झालेलं आहे आणि याचे परिणाम आगामी कालावधीमध्ये या देशातील प्रत्येक नागरिकावर होतील. याचा जे मूलभूत माणसाच्या गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा आणि पाणी, यावर प्रचंड प्रमाणात असा दबाव निर्माण होणार आहे. त्यामुळे हेल्थचा प्रॉब्लेम निर्माण होणार आहे. लोकांच्या राहणीमान खाली डाऊन होणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ती इतकी वाढलेली आहे, ज्या जागतिक
संघटनेने सांगितलं होतं की 2027 पर्यंत भारत देशाची लोकसंख्या ही चीनपेक्षा मोठी होईल, परंतु 2027च्या अगोदरच भारत देशाची लोकसंख्या ही वाढलेली आहे आणि हा चिंतेचा विषय आहे. आणि माझी या सरकारला विनंती आहे की त्यांनी ताबडतोब जनसंख्या नियंत्रण कानून लागू करून या देशामधली ही जे वाढती लोकसंख्या आहे त्याला वेळीच आळा घातला पाहिजे. एक तरुण म्हणून काय वाटतं, भारतामध्ये आता लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, निश्चितच लोकसंख्या वाढली म्हणजे तरुणांची संख्या देखील वाढलेली आहे. आता तुम्ही बघाल तर 15 वर्ष ते 64 वर्षाच्या गटामधली जी लोक आहेत ती 65% आसपास आहेत. तर आपण सगळे लोक बोलतात की लोकसंख्या वाढल्याने कुठे ना कुठे देशाला नुकसान होत आहे, पण माझ्या मतेने नुकसान होतंय ही गोष्ट जरी खरी असली पण ते पॉझिटिव्हली पण आपण घेऊ शकतो. कारण जशी लोकसंख्या वाढते तशी लोकांची संख्या वाढल्यामुळे जर आपण शिक्षणावर भर दिला तर आपण शिक्षणावर भर दिल्यामुळे कुठे ना कुठे जी पुढची पिढी असेल ती शिक्षित वर्ग एक तयार होईल आणि तो शिक्षित वर्ग कुठे ना कुठे जाऊन पुढे जाऊन भारताचं नेतृत्व करेल, घेऊन भारत हा प्रगतिशील देश बनू शकतो. तुम्ही काय सांगाल की आतापर्यंत सगळेजण म्हणत होते की चीनला आपण मागे टाकू किंवा चीनपेक्षा नियंत्रण कुठेतरी व्हायला पाहिजे या लोकसंख्येवरती, आपलं काय मत आहे? आज भारताची लोकसंख्या वाढलेली आहे चीनपेक्षा, हे बाब फार खेदजनक आहे. आज जशी जशी लोकसंख्या वाढलेली आहे त्याचप्रमाणे भारतामध्ये भ्रष्टाचार पण वाढलेला आहे. त्या भ्रष्टाचारावरती पण आळा बसला पाहिजे. आज गरिबांची मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहेत, गोरगरिबांना अन्नापासून वंचित राहत आहेत, त्यांचा पण सरकारने विचार केला पाहिजे. निव्वळ लोकसंख्या वाढणं फार खेदाची बाब आहे, पण त्या लोकसंख्येवर नियंत्रण कसं आणता येईल याचं नियोजन सरकारने केलं पाहिजे. नक्कीच आता ही जी भारताची लोकसंख्या आहे ही वाढलेली आहे आणि येत्या काळामध्ये आता हीच लोकसंख्या किंवा आता सरकार याकडे कशा प्रकारे बघतंय आणि कशा प्रकारे नियोजन करतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे. चीनची महाकाय लोकसंख्या आटोक्यात आली. आता चीन त्यावर चिंता व्यक्त जरी करत असला तरी चीननं बऱ्याच प्रमाणात त्यांची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कायदे केले आणि त्याची अंमलबजावणी केली. चीन या देशामध्ये जनजागृती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गेली आणि त्याचे दृश्य परिणाम सुद्धा जाणवायला लागले. भारतात जनजागृती आणि लोकसंख्या नियंत्रणासंबंधी कायद्यात दोन्हीचा अभाव दिसतो. याचा परिणाम असा झाला की भारताच्या लोकसंख्या वाढीचा वेग दशकभरात चीनला मागे टाकून पुढे गेला. भारतानं लोकसंख्येच्या भस्मासुराच्या विळख्यात अडकण्यापूर्वीच आतापासूनच लोकसंख्या नियंत्रणासाठी कठोर कायदे करण्यासाठी हालचाली करण्याची गरज आहे. एक रिपोर्ट आमच्या हाती आलेला आहे, तो आहे वॉशिंग्टन डीसीतील प्यू रिसर्च सेंटर. हा तसं पाहिला तर जुना रिपोर्ट आहे, फार नाही 2 वर्षांपूर्वीचा. प्यू रिसर्च सेंटर ही वॉशिंग्टन डीसी इथली स्वयंसेवी संस्था म्हणजे एनजीओ आहे. भारतातील धार्मिक लोकसंख्येवर एक अहवाल त्यांनी प्रकाशित केला. त्यानुसार हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन यांच्यासह जवळपास सर्वच धर्मांचा जन्मदर घटल्यासह अनेक लक्षवेधी आकडेवारी त्यांनी जगासमोर आणली. हिंदूंच्या तुलनेत मुस्लिमांची लोकसंख्या वेगानं वाढते असे निष्कर्ष जरी नोंदवण्यात आले असले तरी अहवालानुसार 1992 ते 2015 दरम्यान सर्वच धर्मांच्या जन्मदरात घट नोंदवण्यात आली आहे. 1992 मध्ये एक मुस्लिम महिला साधारणतः 4हून अधिक मुलांना जन्म देत होती. 2015 मध्ये हे प्रमाण 2हून अधिक पर्यंत आले. हिंदूंच्या बाबतीत हे प्रमाण 3 वरून 2.1 पर्यंत पोहोचले. हिंदू, ख्रिश्चन 2.9 वरून 2 इथपर्यंत पोहोचले, तर बौद्ध 2.9 वरून 1.7 पर्यंत, शीख 2.4 वरून 1.6, तसंच जैन 2.4 वरून 1.2 वर आले. असं असलं तरी मुस्लिमांचा जन्मदर इतरांच्या तुलनेत अधिक असल्याचं भारतामध्ये दिसून येतं, खास करून उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि नंतर दिल्ली. विशेष म्हणजे 1951 ते 2011 दरम्यान भारताची एकूण लोकसंख्या 3 पटीनं अधिक वाढलेली आहे. लोकसंख्या वाढ साधारणतः एक अशी स्थिती असते ज्यामध्ये लोकांची संख्या अनियमितपणे किंवा गरजेपेक्षा जास्त होते. लोकसंख्या वाढीचे कोणतेही एक ठराविक कारण सांगणं अयोग्य ठरेल. मृत्यूदर कमी होणं, जन्मदर वाढणं, चांगली वैद्यकीय सेवा मिळणं, लोकांचं स्थलांतर होणं ही काही लोकसंख्या वाढीची मुख्य कारणं सांगितली जात आहेत. भारतातील लोकसंख्या वाढीमागची काही 3 प्रमुख कारणं आपण पाहूया.
भारतातील लोकसंख्या वाढण्याची कारणं आहेत, 3 कारणं. पहिलं कारण म्हणजे बालमृत्यू दरात घट. 1 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचा मृत्यू हा आता कमी व्हायला लागलेला आहे. 1 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचा मृत्यू कमी. तर दुसरं कारण आहे नवजात मृत्यू दरात भारतामध्ये घट झाली आहे. 28 दिवसांपर्यंतच्या बालकांच्या मृत्यूचं प्रमाण कमी झालंय. तिसरं कारण म्हणजे 14 वर्षाखालील मृत्यूदर कमी होणं. हे अत्यंत महत्वाचं एक कारण 3 कारणांपैकी. 5 वर्षाखालील मुलांच्या मृत्यूचं प्रमाण देखील आता कमी झालंय. वेगवेगळ्या योजना राज्य सरकार आणि केंद्र सरकारतर्फे राबवल्या जातात त्याचे हे दृश्य परिणाम आहे. कोणत्याही देशासाठी लोकसंख्या हा अत्यंत महत्वाचा मुद्दा असतो. लोकसंख्या हा प्रत्येक देशासाठी आणि देशाच्या विकासासाठी महत्वाचा मुद्दा मानला जातो, कारण लोकसंख्या ही कोणत्याही देशाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती ठरवत असते. परंतु हा महत्वाचा मुद्दा किंवा घटक देशासाठीच नव्हे तर हळूहळू संपूर्ण जगासाठी एक समस्या बनते आहे. गेल्या 100 वर्षात लोकसंख्या वाढीचं प्रमाण अगदी दुप्पट तिप्पट झालंय. 2020च्या एका अहवालानुसार जगाची एकूण लोकसंख्या 750.27 करोड इतकी कोटी असून हा आकडा कालांतरानं वाढतच आहे. भारतात उत्तर प्रदेश हे सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य असून 2020 नुसार उत्तर प्रदेशची एकूण लोकसंख्या 15 करोड पेक्षा अधिक होती. उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र, बिहार हे काही जास्त लोकसंख्या असलेले राज्य आहे. कोणत्याही देशाची लोकसंख्या वाढली तर त्या देशातले असंख्य प्रश्न हे समाजासमोर उभे ठाकतात आणि सरकारसाठी ते अत्यंत अडचणीचं होऊन बसतं. भारतात लोकसंख्या वाढली पण त्याचे दुष्परिणाम नेमके कोणते उद्भवतात तेही पाहूया. लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम आपण पाहतोय. इंधन आणि इतर नैसर्गिक संसाधनाचा होणारा ऱ्हासही त्यानिमित्तानं आपल्याला पाहायला मिळेल. दळणवळण, शैक्षणिक, आरोग्य सुविधा यांचा अभाव जाणवायला लागतो. हिंसाचार, बेरोजगारीची समस्या, महागाई आणि महामारी सुद्धा उद्भवते. विलुप्त होणारे वन्यजीवन, पर्यावरणाचा ऱ्हास सुद्धा जाणवायला लागतो आणि तो जाणवतोच आहे. राहणीमानाचा दर्जा सुद्धा खालावत असतो. तीन महत्वाची कारणं, एकतर बेरोजगारी, शिक्षणाची दुरवस्था, ग्रामीण आरोग्याच्या क्षेत्रामध्ये सुविधांचा अभाव. या 3 महत्वाच्या बाबी भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बिहार, उत्तर प्रदेश, ओरिसा आणि महाराष्ट्राचा आदिवासी भाग, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या भागामध्ये आपल्याला लक्षात येईल की मेळघाटामधली कुपोषणाची परिस्थिती गेल्या अनेक वर्षांमध्ये वेगवेगळ्या पक्षांची सरकारं असून सुद्धा ती दूर झालेली नाही. काही प्रमाण घटलं आहे पण परिस्थिती बदललेली नाही आणि या संदर्भात महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका सुद्धा प्रलंबित आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड म्हणजे UNFPAच्या अहवालानुसार, ताज्या अहवालानुसार भारताची लोकसंख्या आपण पाहतोय. भारताच्या लोकसंख्येत युवकांची संख्या वाढली, पाहूया. भारतातील 25% लोकसंख्या 0 ते 14 वयोगटातील आहे. 18% लोकसंख्या 10 ते 19 वयोगटातील, 18% लोकसंख्या 10 ते 19 या वयोगटातील, तर 26% लोकसंख्या 10 ते 24 वयोगटातील आहे. भारताचा युवा मतदार सुद्धा याच वयोगटातला आहे आणि याच वयोगटातल्या लोकांच्या समस्या जास्त आहे, म्हणजे शिक्षण आणि याशिवाय रोजगार, एम्प्लॉयमेंट. 68% लोकसंख्येत 15 ते 64 वर्षे वयोगटातील लोक आहेत. 65 वयोगटावरील 7% लोक आहेत.
भारत आणि चीनची तुलना यासाठी होते की चीन जगामध्ये महाकाय लोकसंख्या असलेला देश होता, पण चीन नंतर भारत आता क्रमांक 1 चा देश झाला आणि त्यामुळे भारत आणि चीनची तुलना ही स्वाभाविकपणे होते. आता चीनमध्ये परिस्थिती अशी आहे की सरकार म्हणते 2 किंवा त्यापेक्षा जास्त अपत्यांना जन्म देणाऱ्या जोडप्यांना अनेक सुविधा दिल्या जातील. चीनमध्ये अनेक महाविद्यालयांनी तर अजब घोषणा केली आहे. त्यांच्या घोषणेप्रमाणे तरुण मुलामुलींनी किमान दिवस स्प्रिंग ब्रेक म्हणजे सुट्टीवर जावं, जेणेकरून त्यांना प्रेमात पडण्यासाठी आणि घर बसून मुलांना जन्म देण्यासाठी वेळ मिळेल. या वर्षाच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी अशी होती की चीनची राजधानी आणि जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर बीजिंगची लोकसंख्या ही वाढण्याऐवजी कमी झाली आहे. कोरोनाचं संकट हे यामागचं प्रमुख कारण मानलं जात आहे. उलट कोरोना काळामध्ये लोकसंख्या वाढेल असं किमान तज्ञांनी सांगितलं होतं, पण झालं कोरोनामुळे चीनमधली परिस्थिती वेगळी झाली. लोकसंख्या कमी करण्याचे प्रयत्न चीनमध्ये झाले, त्याची अंमलबजावणी सुद्धा झाली. मात्र आता लोकसंख्या वाढवण्याचे चीनचे प्रयत्न कशासाठी आहेत आणि ते त्यात का यशस्वी ठरत नाही तेही पाहूया. लोकसंख्या वाढवण्याचे चीनचे प्रयत्न सुरू आहेत. चीन मधला जन्मदर कमी झाला असून वृद्धांची संख्या अधिक झाली, ही चीनसाठी अत्यंत चिंतेची बाब आहे. चीन मधला जन्मदर कमी झाला असून वृद्धांची संख्या अधिक झाली आहे. चीनमध्ये 65 वर्षावरील लोकांची संख्या ही 20 कोटी झालेली आहे, जशी ती जर्मनी या देशात सुद्धा झाली आहे. वयोवृद्धांची संख्या चीनमध्ये भारतापेक्षा दुप्पट आहे. भारतात युवकांची संख्या जास्त झाली आणि वृद्धांची कमी झाली. चीनमध्ये उलट चित्र. चीन सरकारनं एक मूल धोरण लागू केलं होतं चीनची लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी. धोरणांमुळे लोकांनी मुलांना जन्म देणंच बंद केलं, कारण चीनचे कायदे हे अधिक कठोर आहे. लोकसंख्या वाढवण्याचे चीन सरकारचे आटोकाट प्रयत्न सुद्धा पाहायला मिळाले. लोकसंख्या वाढवण्याची चीनने प्रयत्न केले, मात्र चीनची लोकसंख्या वाढत नाहीये, ही आणखी एक दुखरी बाजू चीनच्या सरकारसाठी. सध्याच्या जागतिक लोकसंख्येमध्ये भारताचा वाटाच मुळात 17% इतका आहे. जगाच्या भूभागापैकी फक्त 2.4 म्हणजे 2.4% भूभाग भारतानं व्यापलाय. दरवर्षी भारतीय लोकसंख्येत सुमारे 1.8 कोटीची भर पडते. या वेगानं सन 2050 पर्यंत भारतीय लोकसंख्या 153 कोटींवर पोहोचेल आणि तेव्हा चीनची लोकसंख्या 139 कोटी असेल. मोदी सरकारनं लोकसंख्या आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले, पण हे प्रयत्न सुद्धा या निमित्तानं गेल्या मोदींच्या 2 सरकारमध्ये अपुरे पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. वेळ झाली एका छोट्या ब्रेकची आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा जेएम विषय सुरू होईल. महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा कसा वाढलाय या विषयाने.